आजीबाई किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उडीद वडे. चला तर मग बनवूयात उडीद वडे. आता आपण घेतलेली आहोत उडदाची डाळ 2 वाट्या. आता आपण ही 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. नंतर तिला आपण भिजवणार आहोत रात्रभर. नंतर आपण सकाळी ते वाटणार आहोत मिक्सरला. वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ मिरची टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात आपण पुदिना मिरची कोथिंबीर मीठ टाकून आपण छान बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आणि नंतर ती पेस्ट आपण एका पातेल्यात काढून घ्यायची आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बारीक छान वाटायचं आहे. आईस क्यूब टाकल्यामुळं थंड चटणी राहते आणि काळी पडत नाही. आता आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत. त्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे पीठ जे वड्याचं बनवलेलं आहे ते टाकून बघायचं आहे. ते जर असं पिठाचा गोळा वरती जर आला तर समजायचं आपलं पीठ वड्यासाठी तयार आहे. आता इथे बॅटरमध्ये आपण मिरची मीठ टाकूनच घेतलेलं आहे. आता आपण एका छानसं फेटून घ्यायचं. पण एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपले दोन्ही हात असे भिजवून घ्यायचे आहेत. नंतर त्या पिठाचा गोळा हातावर ठेवायचा आणि असं गोल बोटाने असं होल पाडून घ्यायचं. आणि नंतर आपण ते तेलामध्ये सोडणार आहोत. म्हणजे आपला हा वडा गोलही राहील आणि होलही पडेल त्याला. बाहेरचं कवर आपण क्रिस्पी आणि ब्राऊन होईपर्यंत तळायचं आहे आणि छान नितळून वडे काढायचे आहेत. वडा उलटा करून आपण छान तळून घ्यायचा आहे. आता तुम्हाला जर हे वडे असे बनवता येत नसतील तर आपण भजे बनवतो तसे वडे सोडले तरी चालतात. छान क्रिस्पी लागतात. आता आपले हे वडे तळून झालेले आहेत. आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार. पेपरवर काढून घेणार आहोत. म्हणजे ह्याचं राहिलेलं बाकीचं तेल जे आहे ते शोषून घेईल. आपण वड्याची प्लेट तयार करणार आहोत. प्लेटमध्ये चटणी आणि वडे ठेवून आपण ही अशी आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजीबाई किचनला लाईक करायला विसरू नका.